सो डेफिनेटली पहली मैच में काफी ज्यादा रोमांचक मैच रहा। ये सचिन कुंडलकर जी की एक अच्छी पारी हमको यहाँ पे देखने मिली, उतनी ही बढ़िया परफॉर्मेंस टीम ओशियाना के भी विनिंग। सो डेफिनेटली बहुत बढ़िया इनिंग आपके तरफ से देखने मिली टीम रिवरडेल के लिए। सचिन जी बहुत टाइम के बाद क्रिकेट ग्राउंड पे वापसी आपने की है और एक अच्छी इनिंग के साथ की है, तो कैसे देखते हो इस पारी को आप? बहुत अच्छा लग रहा है। थैंक यू फॉर अमित दीक्षित और बाद में समीर, मेरा भाई। अमित दीक्षित ने ये बैट समीर को गिफ्ट किया, समीर ने मुझे गिफ्ट किया, यही बैट से 50 मारा अभी। सो थैंक यू सो मच समीर जी। सचिन भाई आप सो जीतू रेडकर जी, वन क्वेश्चन फॉर यू, वन क्वेश्चन फॉर यू सर। ऑब्वियसली ये मैच कहीं ना कहीं सिंगल हैंडेडली हैंडल तो हो ही रहा था सचिन जी की तरफ से, परंतु आपके हिसाब से कहाँ पे गलती हुई है पहली बार पहली मैच में? गलती तो नहीं हुई, वो लोग दे प्लेड वेल। जो लक्ष्मण ने बैटिंग की और वीरू ने जो कनेक्ट किए है 6-7 बॉल में 4-6, दैट मेड द डिफरेंस। दैट इज अ प्लस पॉइंट। आई मीन आई विल नॉट से कि हम लोग खराब खेले, दे प्लेड वेल। सो डेफिनेटली एज पर जीतू रेडकर सर, जो लास्ट इनिंग लास्ट 2 ओवर्स में जो रन बनाए थे वीरेंद्र ने और लक्ष्मण ने, वो काफी इंपॉर्टेंट फैक्टर रहा इस मैच का। टीम एरविटा, आई वुड रिक्वेस्ट आपका 12th मैन यहाँ पे भेजिए। टीम एरविटा, एरविटा का कोई 12th मैन है यहाँ पे? यहाँ पे आ जाइए, इधर इधर इधर। टीम पैसिफिका, आपका 12th मैन कोई है प्लीज? ये जो टूर्नामेंट है ये यूट्यूब पे लाइव है, सो इट इज वेरी इंपॉर्टेंट कि कौन सा खिलाड़ी खेल रहा है उनका नाम स्क्रीन पे जाना बहुत जरूरी। तो आप अपने टीम के 12th मैन को कमेंट्री बॉक्स में भेजिए। बैट्समैन नेम? गेंदबाजी के अभिषेक पाठक गेंदबाजी करेंगे और बल्लेबाजों का नाम? आई वुड रिक्वेस्ट जिनका भी मैच है वो प्लीज यहां पे बैठे, वहां पे नहीं। आई वुड रिक्वेस्ट टीम।
स्ट्राइक पे होंगे संतोष और नॉन स्ट्राइक पे होंगे संकेत। सो पहली 2 गेंदें हो चुकी है इस मैच की। चार गेंदों में 6 रन। इस बार लेग स्टंप के काफी सारा बाहर ये गेंद, वाइड बॉल का इशारा आते हुए अंपायर लक्ष्मण जी का। 7 रन बोर्ड पे लगते हुए I would request Rohan Kabadi. Rohan Kabadi, please come and take the charge of mic now. So रोहन कबाड़ी नहीं है, अवधूत यहाँ पे मौजूद, मराठी में कमेंट्री करेंगे। धन्यवाद के। या नंतरचं समालोचन मराठीमध्ये आणि आपले स्कोरर आहेत ते मनोज शेट्टी आणि रोहित हुल्ला। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात। बॉलरचं नाव कृपया 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे। स्नेहिल चव्हाण वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना 7-8 पावलांचं रनअप। सुंदर असा तटावलेला चेंडू आणि हा सीमा रेखा पार। 6 धावा, 6 धावांनी धावसंख्येत भर। धावसंख्या झालेली 15। पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट असा उत्तुंग षटकार लावलेला आहे तो स्नेही यांना। पुढील चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूनी पुन्हा एकदा तटावलेला चेंडू आणि हा पुन्हा एकदा 6 धावा। पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 षटकार मारलेले आहेत इरविटा वॉरियर्स संघाकडून। संकेत पुन्हा एकदा तटावण्याचा प्रयत्न होता मात्र हा निर्धाव चेंडू। पहिल्या 2 चेंडूंवरती 6-7 धावा प्राप्त केल्यानंतर संकेत वैयक्तिक 14 धावांवरती खेळताना
पुन्हा एकदा तटावलेला चेंडू आणि हा फ्लॅट 6 धावा. खरोखरच संकेत अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचा नजारा दाखवतायत आणि हे काहीस महागडं षटक म्हणावं लागेल ते स्नेही यांचं. बिनबाद 27 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आता मात्र पुन्हा एकदा तटावलेला चेंडू आणि हा सीमा रेखा पार 6 धावांसाठी. खरोखरच महागडं असं षटक म्हणावं लागेल ते स्नेही यांचं. आणि वैयक्तिक 26 धावांवरती खेळताना संकेत कर्णिक 8 बॉलांच्या पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न सफल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. काहीसं महागडं असं हे षटक म्हणावं लागेल ते 24 धावा प्राप्त केलेल्या संकेत यांनी या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. बॉलर नेम अभिषेक पाठक. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत अभिषेक पाठक. सॉरी, वैयक्तिक दुसरा. आता मात्र तटवण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच लक्ष्मण शर्मा स्वैर घोषित नो बॉल घोषित करताना अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 34. फ्री हिट. अभिषेक पाठक फ्री हिटचा मात्र काही फायदा उचलू शकले नाहीत ते संतोष रोकडे. पुन्हा एकदा धावगतीला थांबवताना संकेत कर्णिक. आता मात्र तटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने आणि या 4 धावा. 4 धावेने धावसंख्येत बाद. धावसंख्या झालेली ती 39. 39. लॉस ऑफ 0 विकेट. संकेत कर्णिक वैयक्तिक 30 धावांवरती खेळताना इरविटा संघाकडून. आता मात्र हा निर्धाव चेंडू काहीस माफक असं षटक म्हणावं लागेल ते पाठक यांचं. अजूनपर्यंत 5 चेंडूवरती फक्त 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि ही मात्र मिसफिल्डचा प्रयत्न होता आणि तितकंच पंच सचिन बाद घोषित करताना या ठिकाणी संकेत यांना काहीच खरोखरच बॅड लक म्हणावं लागेल ते संकेत यांचं. वैयक्तिक 30 धावांवरती रनआउट झालेले आहेत संकेत आणि संकेत यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते गगन 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 सिंग चौहान. संकेत यांची जागा घेण्यासाठी अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि खरोखरच माफक असं षटक म्हणावं लागेल ते अभिषेक यांचं. फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत त्या तिसऱ्या षटकामध्ये. अभिषेक पाठक यांनी सामना करतील गगन. आता मात्र हा पंच लक्ष्मण शर्मा स्वैर घोषित करताना वाईट चेंडू
अतिरिक्त धावेने धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे ती 41 41 लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र तटवण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न असफल. एक धाव पूर्ण केलेली आहे ती इरविटा संघाने. एक धावेने धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे 42. पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न होता रोकडे यांचा परंतु प्रयत्न असफल. निर्धाव चेंडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 42 लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय संतगतीने असा चाललेला सामना दुसऱ्या षटकामध्ये खरोखरच गती प्राप्त केली होती ती इरविटा संघाने परंतु तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा पाठक यांनी जखडून ठेवलेलं आहे ते इरविटा संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 42. एका गड्याच्या मोबदल्यात बॉलरचं नाव कृपया 12th मॅन पाठवायचं आहे समालोचन कक्षामध्ये. ही शेवटची वॉर्निंग आहे. 12th मॅन पाठवायचं आहे. अभिषेक दुबे. आता मात्र तटवण्याचा प्रयत्न होता मात्र हा झेल होतो का आणि हा झेल बाद. 42 धावांवरती दुसरा गडी बाद होताना गगन आणि गगन यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते किशोर. गगन यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहे ते किशोर. पुढील चेंडू पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न मात्र सफल. 6 धावा. 6 धावेने धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे ती 48. 48 धावा. यानंतर होणारा सामना रिव्हरव्ह्यू वर्सेस रिव्हरव्ह्यू रायझर वर्सेस रिव्हरव्ह्यू स्पार्क्स आणि हा झेल बाद. काहीस गडी बाद होण्याचा क्रम हा एका मागोमाग एक लावताना इरविटा संघाकडून रोकडे यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत तुषार. खूपच किफायतीदार ओव्हर म्हणावी लागेल ती. आता मात्र तटवण्याचा प्रयत्न केलेला होता ऑफसाईडच्या दिशेने मात्र आहे गचाड क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे ती 52 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यात 52 धावा. सरासरी 14च्या रन रेटने खेळताना एक धाव. पूर्णपणे अभिषेक दुबे यांनी जखडून टाकलेलं आहे ते इरविटा संघाला. आता मात्र तटावलेला चेंडू हा सीमा रेखा पार 6 धावांसाठी. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 59 स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत ते 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलरचं नाव राहुल वर्मा. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन
काहीसा हाणामारीचं षटक असू शकतं हे, आणि तोच प्रयत्न करताना या ठिकाणी किशोर, परंतु प्रयत्न मात्र असफल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि स्ट्राईकला आहेत ते तुषार. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून आपला मनसुबा दाखवताना या ठिकाणी पुन्हा एकदा टटावण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न असफल. आणि हा निर्धाव चेंडू आणि स्कोरबोर्ड मात्र थांबताना 60 डावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. हाणामारीचं षटक म्हटलेलं होतं, मात्र तेवढे काय उत्तुंग असे षटकार पाहायला भेटत नाहीयेत. शेवटचे षटक चालू आहे हे देखील कळत नाहीये. हिरविटा संघाला पूर्णपणे जखडून ठेवलेलं आहे ते. आणि हा क्लीन बोल्ड किशोर यांची जागा घेण्यासाठी समाधान. खरोखरच संत गतीने असं चाललेले हे सामने. अतिशय वर्मा यांनी धावफलक चालतं होतं त्याला पूर्णपणे रोख लावलेली आहे ती या ठिकाणी इरविटा संघाची. 2 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर कृपया रिव्हर्स व्ह्यू स्पार्क अँड रिव्हर व्ह्यू रायझर या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, टॉस करून घ्यायचं आहे. तसेच पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न असफल. पण गचाट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते यष्टी रक्षकाकडून. आणि लक्ष्मण शर्मा यांचा स्वैरचा इशारा. वाईट बॉल, वाईट +1, टोटल 2 धावा. आता मात्र पुढे येऊन तटावलेला चेंडू, तितकंच चांगला क्षेत्ररक्षण पाठक द्वारा. एक धावेने धावसंख्येद्वारे धावसंख्या झालेली आहे ती 64 धावा. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न केलेला होता तो समाधान यांनी, परंतु प्रयत्न असफल. तसंच पंच लक्ष्मण शर्मा अवांतर धावा या ठिकाणी घोषित करताना वाईटच्या स्वरूपात. आणि हा मात्र तटावलेला चेंडू आणि हा सीमा रेखा पार 6 धावांसाठी. स्कोर 71. जिंकण्यासाठी 72 धावांची आवश्यकता आहे. तसेच पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच लक्ष्मण शर्मा यांना गौरवण्यात येत आहे. लक्ष्मण शर्मा मॅन ऑफ द मॅच. ओशियाना संघाचे धडाडीचे फलंदाज तसेच खंदे बॅट्समन दोन्ही संघांना विनंती केलेली होती रिव्हर स्पार्क वर्सेस रिव्हर रायझर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि या प्रथम मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून लक्ष्मण शर्मा यांना गौरव करताना दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. आणि या मॅचचं नाणेफेक करतील ते किरण गाडेकर, 99% शेअर होल्डर ऑफ एकता मेडिकल. तसेच किरण गाडेकर यांनी ओशियाना व रिव्हरडेल संघाला टी शर्ट स्पॉन्सर्स केलेले आहेत, तरी त्यांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि
किरण गाडेकर यांचे आम्ही खरोखर आभार मानतो ओशियाना संघातर्फे, कारण ते ओपनिंगला आले तिथंच आम्ही मॅच जिंकलो. हे निश्चित झालेलं होतं, परंतु त्यांचेच पार्टनर रोहन कबाडी प्रत्येक वेळी सांगत होते की ही रायव्हलरी नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक कोण जिंकलाय कृपया सांगायचं. पॅसिफिका संघाकडून रोहन, तुषार कारेकर, तुषार स्ट्राइक पे अभिषेक दुबे. पहिला चेंडूवरती सुंदर असा चौकार मारून आपला मनसुबा इथे दाखवताना की 72 धावांचं हे आमच्यासाठी माफक असं आव्हान आहे. कृपया सर्व संघांनी दक्षता घ्यायची आहे की त्यांनी ग्राउंड पासनं लांब राहून स्टेडियम मध्ये येऊन बसायचं आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की सरकारच्या नियमांचं पालन करायचं आहे. मास्कचा वापर हा सर्वांनी केला पाहिजे. फक्त 12 प्लेयर सोडून जे ग्राउंड मध्ये खेळतायत ते सोडून बाकी सर्वांनी मास्क हा घालणे अनिवार्य आहे. तसेच परत एकदा तटावलेला चेंडू आणि हा सीमा रेखा पार. सलग 3 चेंडूंवरती चौकार षटकार चौकार अशा 15 धावा प्राप्त करताना या ठिकाणी अभिषेक दुबे आणि वैयक्तिक 14 धावांवरती खेळताना 3 चेंडूंच्या मोबदल्यात सरासरी 12 ची आलेली आहे या षटकामध्ये. जिंकण्यासाठी तसेच खरोखरच पहिलं षटक महागडं म्हणावं लागेल. 16 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात पॅसिफिका संघाकडून इरविटा संघाला पूर्णपणे पछाडून टाकताना या ठिकाणी आणि तुषार यांचं महागडं असं हे षटक. पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने आणि हे क्षेत्ररक्षण मात्र गचाड. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल आणि या 4 धावा. 5 चेंडूंच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे 20. पहिलं षटक चालू. पुन्हा एकदा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न असफल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 20 आणि जिंकण्यासाठी फक्त 72 धावांचं असं माफक आव्हान आहे. 52 धावा अजूनही जिंकण्यासाठी. 4 षटकांमध्ये 24 चेंडू 52 धावा पॅसिफिका संघाला. समाधान वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन काहीसं महागड्या षटकानंतर समाधान यांनी स्वतः कमान सांभाळलेली आहे ती इरविटा संघाची. आणि तसेच धडाकेदार फलंदाज अभिषेक स्ट्राइक वरती. आता मात्र तटावण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न असफल. बॅटची कडा घेऊन लॉगॉनच्या दिशेने 1 धाव. एक धावेने मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 21.
समाधान पुढील चेंडू घेऊन 8-10 पावलांचा रनअप. आता मात्र पुढे येऊन तटावलेला चेंडू, मात्र पुन्हा एकदा गचाड क्षेत्ररक्षण या ठिकाणी इरविटा संघाकडून. खरोखरच 4 धावा. सचिन नावाला मात्र काही जागत नाहीयेत. सबस्टिट्यूट प्लेयर यूज करू शकतो, तसेच ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट आणि शूज हे अनिवार्य आहेत. समाधान अजूनही 4 चेंडू शिल्लक. सामना करतायत ते जयसिंग. जयसिंग मात्र पुन्हा एकदा तडावण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण करताना 1 धावेने धावसंख्येत धावसंख्या झाली ती 26 आणि पॅसिफिका संघाचं मनोधैर्य वाढताना, कारण अजूनही अभिषेक 5 चेंडू आणि 16 धावांवरती खेळताना सरासरी 13ची अजूनही गरजेची या सामन्याला जिंकण्यासाठी. आता मात्र तटावण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र पुन्हा एकदा हा झेल ड्रॉप आणि 1 धाव. एक धावेने धावसंख्येत मात्र धावसंख्या झालेली आहे 27 धावा. आता मात्र हा स्वैर चेंडू आणि तितकं असं गचाड असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाद्वारा, किशोरद्वारा. वाईट +1 पंच आदित्य स्वैर घोषित करताना पुन्हा एकदा तटावण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 धाव. खरोखरच धावगतीवरती रोख लावलेला आहे तो इरविटा संघाकडून. समाधानी यांनी स्पेसिफिक संघाला पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. 5 चेंडू. आता मात्र खरोखरच चांगला प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 31. गगन. आता मात्र हा सीमा रेखा पार 4 धावांसाठी गगन यांना पहिला चौकार मारताना जयसिंग वैयक्तिक 14 धावांवरती खेळताना आणि रन रेट वाढताना या ठिकाणी म्हणावा लागेल तो पॅसिफिक संघाचा. गगन काहीच शफल होऊन जयसिंग कृष्णा सातपुते यांची आठवण करून देताना मात्र प्रयत्न असफल. आणि माफ करा, कृष्णा सातपुते यांच्या जागेवरती आम्ही केकेचं नाव घेऊ इच्छितो, कारण कुमार कांबळे हे उत्कृष्ट प्रतीचे असे फलंदाज
जे वोल्गा संघाकडून आजपर्यंत कर्णधार पद भूषवत होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे वोल्गा संघाला या टुर्नामेंट मधून बाहेर करण्यात आलेला आहे. आणि हा तटवण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. सदतीस धावा स्कोर बोर्ड वरती. आता मात्र तटावलेला प्रयत्न आणि ही कॅच पुन्हा एकदा ड्रॉप आणि या 4 धावा. इरविटा संघ खरोखरच आपलं प्रदर्शन अतिशय वाईटरित्या दाखवत आहे आणि बॉलर यासाठी काहीही करू शकत नाहीये. काहीही जिम्मेदारी बॉलरची नाहीये, फक्त औपचारिकता उरलेली आहे ती या सामन्यामध्ये पॅसिफिक संघाकडून. आता मात्र तटावण्याचा प्रयत्न आणि हा सीमा रेखा पार 6 धावांसाठी. 6 धावेने धावसंख्येवर धावसंख्या झालेली आहे 47 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची 25 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 25 धावा. गगन आता मात्र हा 6 धावा आणि पंच सचिन नो घोषित करताना 9+6 टोटल 7 धावा. तसेच यानंतरची पुन्हा फ्री हिट. खरोखरच आता मात्र महागडं षटक म्हणावं लागेल ते गगन यांचं. पहिले 4 चेंडू अतिशय उत्कृष्ट टाकलेले होते, त्यानंतर मात्र अभिषेक स्ट्राइक चेंज करून आपला मनसुबा दाखवताना आणि आता मात्र तटावण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न असफल. 1 धाव. 1 धावेने धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा बिनागड्याच्या मोबदल्यात. आणि खरोखरच क्षेत्ररक्षणामध्ये निष्काळजीपणा दाखवलेला आहे तो इरविटा संघाने. 55 धावा स्कोरबोर्ड वरती लावताना जिंकण्यासाठी 12 बॉल 17 असं माफक असं आवाहन या ठिकाणी राहिलेलं आहे ते पॅसिफिक संघासमोर. आणि आपले प्रेडिक्शन देताना किरण की याच षटकामध्ये समाप्त होईल सामना, परंतु समाधान यांनी कमान सांभाळलेली आहे. आणि मात्र हा पहिला षटकार मारून किरण यांचं प्रेडिक्शन खरोखरच खरं होईल का हे पाहायला आम्हाला जरूर आवडेल. 61 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा तटावण्याचा प्रयत्न होता. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं. 1 धाव. दहा चेंडू 10 धावा. जर रन रेट ठेवायचा असेल तर या षटकामध्ये जर समाप्ती केली पॅसिफिक संघाने तर खरोखरच पुढील वाटचालीसाठी त्यांना अतिशय इझी होऊन जाईल. समाधान आता मात्र तटावण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न होईल. गगन यांनी झेल घेतलेला आहे. गगन सिंग. गगन सिंग खरोखरच एकाकी झुंज देताना 8 चेंडू 10 धावा. सामन्याला कलाटणी देतात का पाहूया समाधान. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. बॅट्समनचं नाव स्नेही. पुन्हा एकदा तटावण्याचा प्रयत्न. तितका चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी गगन यांचं. खरोखरच फुटबॉल प्लेयर आहेत ते आपल्या कासारिओस स्पोर्ट्स क्लब कडून खेळतात. गगन
समाधान यांनी जखडून ठेवलेला आहे आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन जाताना मात्र ऑफसाईडच्या दिशेने तोडावलेला चेंडू आणि हे पुन्हा एकदा कॅच, मात्र पाय हा सीमा रेखेला टच झालेला आहे. पंच काय घोषित करतायत यावरती डिपेंड आहे. आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय काय असेल यावरती स्कोरबोर्ड हलेल. कृपया प्रशांत थोरात या ऑर्गनायझिंग कमिटीचे होल अँड सोल मालक, संचालक, व्यवस्थापक तसेच CFO आणि पंच आदित्य प्रभू 6 धावा घोषित करताना 6 धावे धावसंख्येत मात्र धावसंख्या झालेली आहे ती 69 धावा आणि या षटकारांनी मात्र पॅसिफिका संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. तसंच पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून पुढील वाटचालीसाठी आपला शिक्कामोर्तब करताना पॅसिफिका संघ जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 3 धावा आणि कमान सांभाळलेली आहे ती बॉलिंग मार्फत, गोलंदाजी मार्फत पंकज तिवारी आणि हा सुंदर असा चेंडू पंकज तिवारी यांचा. अभी सामना करेंगे स्नेही. 5 चेंडू 2 धावा. पंकज सामना करतील स्नेही आणि हा षटकार मारून विजय घोषित करताना स्नेही. खरोखरच विजयी संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच अभिषेक दुबे मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे. कृपया दोन्ही संघांच्या प्लेयर्सना विनंती आहे की त्यांनी ग्राउंड खाली करायचं आहे. अजूनही पुष्कळ सामने खेळवणं बाकी आहे. तसेच रिव्हर व्ह्यू स्पार्क आणि रिव्हर व्ह्यू रायव्हर्स या दोन्ही संघांनी ग्राउंडचं त्यानंतरचं समालोचन सांभाळतील एकता मेलीकडचे 10% शेअर होल्डर्स तसेच आमचे ओशियानाचे कॅप्टन स्पॉन्सर रोहन कबाडी. कृपया सर्वांना मास्क कंपल्सरी आहे. 2 वेळा या ठिकाणी